सांगली महापालिकेतील काळाखणीच्या विरोधात सामाजिक कार्यकर्त्यांचा चक्क पीपीई किट घालून अनोखे आंदोलन. सांगलीतील महापालिकेचा महत्त्वाचा विषय असणारा काळी खण सुशोभीकरणाचा प्रकल्प आता वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काळी खण सुशोभित करताना उभारण्यात आलेला कारंजा हा नागरिकांच्या आरोग्याशी खेळणारा असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. त्यांच्या विरोधात सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगलीत एकजूट होऊन काळी खण येथे पीपीई किट घालून अनोख्या पद्धतीनं महापालिका प्रशासनाचा निषेध नोंदवला आहे. कारण तिच्या माध्यमातून उडणाऱ्या पाण्याचे फवारे थेट या ठिकाणी कारंजा पाहणाऱ्या नागरिकांच्या अंगावर उडत आहेत, जे घातक आहेत. कारण काळाखणीत असणारे पाणी हे दुर्गंधी आणि मानवी आरोग्यासाठी घातक असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे. त्याचबरोबर या ठिकाणी महापालिकेकडून करण्यात आलेली कामे निकृष्ट दर्जाचं असल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे. तसेच महापालिका क्षेत्रात आयुक्त सत्यम गांधींकडून अतिक्रमण काढण्याचा धडाका लावलाय. मात्र काळे खनिज सुशोभीकरण करताना महापालिकेकडून सार्वजनिक रस्त्यांवर अतिक्रमण करण्यात आल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचा अत्यंत दुर्मिळ असा हा प्रकल्प करून कोट्यावधी रुपये या काळ्या खनिच्या पाण्यामध्ये घातलेला आहे. वास्तविक आरोग्याच्या कोणत्याही प्रकारची सुविधा किंवा दक्षता न घेता या काळ्या खनीमधलं जे पाणी आहे ते इकोलायुक्त पाणी आहे, आरोग्यासाठी घातक आहे. अशा पद्धतीचं पाणी असताना देखील कोट्यावधी रुपयेचा निधी खर्च करून हा प्रकल्प उभा केलेला आहे. त्यामुळे आम्ही हा प्रकल्प पाहणी करण्यासाठी स्वतःचे आरोग्य सुरक्षित ठेवून पीपी किट घालून या ठिकाणी या प्रकल्पाचा आनंद वजा मजा घेण्यासाठी आज आम्ही इथं आलेलो आहे. याचबरोबर एक प्रतिकात्मक आंदोलनसुद्धा आम्ही आज या ठिकाणी करतो आहे, जेणेकरून सामान्य नागरिकाच्या आरोग्याशी खेळणाऱ्या सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका प्रशासनाला लाज वाटावी अशीच ही गोष्ट आहे. वास्तविक कोरोनासारखी महामारी आली त्यावेळेला देखील काय सामान्य नागरिकांनी यातना भोगल्या हे जगजाहीर असताना देखील अशा पद्धतीचं फक्त आणि फक्त ठेकेदारी जगवणं आणि टक्केवारीसाठी या ठिकाणी हा पैसा खर्च केलेला आहे असंच म्हणावे लागेल. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेची स्थापना होऊन आज 27 वर्षे झालेली आहेत. मात्र एखादा पोलिओ सदृश्य बाळ असे अशी अवस्था या महापालिकेची आहे. कुठली एक सुद्धा गोष्ट धड यांनी केलेली नाही. आज इथं सांगलीकरणं करमणुकीचं साधन नाही म्हणून आम्हाला आनंद वाटला काहीतरी केलं असेल. मात्र इथं आल्यावर पाण्यातले तरंगत्याचे पदार्थ आता मी तेच रिपीट करणार नाही. मात्र दुर्गंधयुक्त पाणी नागरिकांच्या अंगावर सोडून आरोग्याशी खेळण्याचा प्रकार आहे. त्याच पद्धतीनं 8-8.5 कोटीतले आता 2.5 का 3 कोटी रुपये खर्च केलेले आहेत. इथं मध्ये ते बांधकाम आरलेलं आहे. तसेच या ठिकाणी येणारा जो रस्ता आहे त्या रस्त्यावर 30 लाख रुपये खर्च करून पेव्हिंग ब्लॉक बसवू नका म्हणून आम्ही टेंडर निघाल्यावर पत्र दिलं. मात्र रस्ता अरुंद करण्यासाठी व वाहतूक जाम करण्यासाठी त्यांनी पेव्हिंग ब्लॉकचा घाट घातलेला आहे. तसेच नकाशावर डीपीमध्ये सदर रस्ता 18 मीटरचा आहे. मात्र जगात एकमेव महापालिका आणि प्रशासन आहे की त्यांना हा 18 मीटरचा रस्ता आता मापं टाकल्यावर काही ठिकाणी 13 मीटर तर काही ठिकाणी 14 मीटर आहे. तसेच महापालिकेनं भीमगर्जना करून सांगली, मिरज, कुपवाड शहर महानगरपालिकेतले अतिक्रमण काढताना आम्ही पण स्वागत केलं. खरोखर अतिक्रमण असेल तर काढा. मात्र ज्या नैतिकतेने महापालिका दुसऱ्यांचे अतिक्रमण काढते तीच महापालिका इथं सामाजिक क्षेत्रात हे प्रोजेक्ट करून नागरिकांच्या जखमेत मीठ मिळवण्याचा प्रकार केलेला आहे. तसेच गेल्या 3 वर्षापासून प्रशासक राजवटीमध्ये महापालिकेच्या आणि नागरिकांच्या पैशावर दरोडा घालण्यापलीकडे ह्या प्रशासनाने काही केलं नाही. त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी मी आज इथं आंदोलन करतोय. यातून सुद्धा प्रशासनाने बोध नाही घेतला तर ह्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही मोठ्या प्रमाणात करणार आहोत. कशा पद्धतीने निषेध केला? आज आम्ही या ठिकाणी हे दुर्गंधयुक्त पाणी नागरिकांच्या अंगावर उडत असल्यामुळे आरोग्य जपून व निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही पीपी किट घालून फेस मास्क शील्ड घालून इथं प्रतिमात्मक आंदोलन करत आहोत. केंद्र सरकारने नाकारलेला हा काळ्या खनिजचा शुद्धीकरणाचा प्रोजेक्टच्या नावाखाली जो काही 8.5 ते 9 कोटी रुपये खर्च करून लोकांच्या पैशाची नासधूस केलेली आहे. यामध्ये गटाराचं पाणी या नाल्यामध्ये प्रभाग क्रमांक 10, 9, 11 या भागातील सोडलेलं आहे. आणि हेच पाणी ज्या वेळेला हा प्रोजेक्ट चालू होतो, ज्यावेळेला हा शो चालू होतो त्यावेळेला या शोमधनं पाणी जे आहे ते लोकांच्या तोंडावर उडते, अंगावर उडते. आत्ता जरी आपण पाहिलं तर बसण्याची जी आसन व्यवस्था आहे त्यावर पाणी आहे, लोकांच्या अंगावर हे पाणी घाण उडतंय. त्याचबरोबर या सांगली शहरात, या महाराष्ट्रातल्या सांगली जिल्ह्यातल्या ह्या शहरामध्ये या प्रोजेक्टला जे नाव आहे ते मराठी द्यायला पाहिजे होतं, ते रिट्रीट म्हणून नाव दिलेलं आहे. याचाही आम्ही निषेध करतोय. मराठी भाषा संवर्धनासाठी राज्य पातळीवर, देश पातळीवर महाराष्ट्र शासन राबतंय. हा सगळा प्रकार जर आपण पाहिला तर लोकांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार आहे. लोकांचं आरोग्य धोक्यात येऊ नये म्हणून ह्यासाठी जी दक्षता महापालिकेने घ्यायला पाहिजे होती ती कुठलीही घेतलेली नाही आहे.
तुम्हाला आता त्या जर तलावात तुम्ही बघितलं तर तुम्हाला मॅन युनिट बोलून दिसतील, दारूच्या बाटल्या दिसतील, तेलाच्या बाटल्या दिसतील, गटारातून वाहून आलेलं मल मिश्रित पाणी, हे हिरवगार झालेलं पाणी लोकांच्या अंगातोंडावर खांद्यावर खेळतंय, लोकांच्या आरोग्याला जीविताला धोका निर्माण झालेला आहे. अशा परिस्थितीत सुद्धा महापालिका प्रशासन यामध्ये 20 रुपयाचं तिकीट लावून लोकांच्या मनोरंजनासाठी हा केला आहे म्हणून कुठलीही दक्षता न घेता, आरोग्याची तजवीज न करता महापालिकेनं लोकांचं आयुष्य धोक्यात घातले. हे आंदोलन करण्यामागचा हेतूच आहे की महापालिका प्रत्येक गोष्टीला महापालिका टेंडर बांधकाम विभागानं काढायचं आहे, ते यांत्रिक विभागामार्फत काढले. स्वच्छता करायची आहे, ह्या पाण्यातला पीजी कमी करून त्याचा ऑक्सिजन वाढवण्यासाठीचा हा प्रोजेक्ट होता. मात्र ह्यातला पीजी कमी होईल याची दक्षता न घेता, ते पाणी लोकांच्या अंगावर कसं उडणार नाही याची दक्षता न घेता, यामध्ये गटरीत येणारं पाणी थांबवलं पाहिजे याची दक्षता न घेता महापालिकेनं हा लोकांच्या माती मारलेला हा प्रकल्प आहे. आणि या प्रकल्पाचा खर्च आणि बाकीच्या गोष्टी बघितल्या तर महापालिका प्रशासन या प्रकल्पात आर्थिक अडचणीत येणार आहे. आणि ह्या सगळ्या प्रकल्पाचा अभ्यास करून हा प्रकल्प केला असताना याचे दुर्गामी परिणाम हे महापालिकेला पुरवणार नाहीत हे माहीत असताना सुद्धा ज्या आर्किटेक्टनं, ज्या इंजिनियरनं, ज्या कर्मचाऱ्यांनी, ज्या विभागानं कुठलीही परवानगी न घेता हा प्रोजेक्ट केलेला आहे, त्यांच्या पगारातून या पैशाची वसुली करावी ही आमची ह्या भूमिका आहे. लोकांचे पैसे, लोकांच्याकडे रस्ते नाहीत, गटार नाहीत, आरोग्याची सुविधा नाहीत, त्यावर खर्च करायला सोडून चुकीच्या पद्धतीने बगलबच्च्यांच्या अधिकाऱ्यांची खिशे भरण्याची भूमिका प्रशासकाने घेतलेली आहे, त्याला आमचा विरोध. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.